नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहतोय 24 ऑगस्ट 2024 च्या चालू घडामोडी। तर यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्याची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यानंतर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर प्रश्न पहिला आहे, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड मध्ये सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शक्तिकांत दास यांची। कोणाची? शक्तिकांत दास यांची। तर आयसीसी चे पुढील अध्यक्ष कोण होणार आहे? तर योग्य उत्तर आहे जय शहा होणार आहेत, लक्षात ठेवा। तर ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाला भेट देणार आहेत? तर योग्य उत्तर राहील पोलंड आणि युक्रेन या देशाला, लक्षात ठेवा। यानंतर सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनसह भारतात कोणते राज्य अव्वल आहे? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक हे राज्य अव्वल आहे, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न आहे, 26व्या CEAT क्रिकेट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरुष पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? लक्षात ठेवा। तर योग्य उत्तर आहे रोहित शर्मा यांना, लक्षात ठेवा मित्रांनो। तर 26व्या CEAT क्रिकेट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरुष पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर रोहित शर्माला, लक्षात ठेवा। तर 19व्या CII इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले? तर दिल्लीने केले, लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये, लक्षात ठेवा। यानंतर भारताने पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा केलेला आहे? तर 23 ऑगस्ट रोजी पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केलेला आहे। तर अलीकडे जगातील सर्वात मजबूत डेअरी ब्रँड कोण बनलेला आहे? तर योग्य उत्तर आहे अमूल हा ब्रँड बनलेला आहे, लक्षात ठेवा। तर जम्मू आणि काश्मीरचे नवीन DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर नलिन प्रभात यांची, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण। तर प्रश्न पहिला आहे, हनुमानजींच्या स्टॅच्यू ऑफ युनियनच्या 90 फूट उंच कांस्य पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका या देशामध्ये, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर ह्यूस्टन जवळ भगवान हनुमानाच्या 90 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। तर अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक लँडस्केपमध्ये एक नवीन अध्याय म्हणून चिन्हांकित केले आहे। तर हा पुतळा टेक्सास मधला अद्ययावत महत्त्वाची खूण बनली आहे, जो खूप अंतरावरून दिसतो आणि युनायटेड स्टेट्स मधील तिसरा सर्वात उंच पुतळा आहे, लक्षात ठेवा। तर न्यूयॉर्क मधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 151 फूट आणि फ्लोरिडा येथील हॅलेंडेल बीच मधील पोगासस आणि ड्रॅगन 110 फूट यापेक्षा जास्त उंचीचे एकमेव पुतळे आहेत, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, USA विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊयात। तर राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? जो बायडेन, लक्षात ठेवा मित्रांनो। तर पुढील दुसरा प्रश्न आहे, कोणता देश अलीकडेच दक्षिण कोरियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कमांडचा 18वा सदस्य बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जर्मनी हा देश। कोणता देश? जर्मनी, लक्षात ठेवा। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर जर्मनी 18वे सदस्य राष्ट्र म्हणून दक्षिण कोरियातील संयुक्त राष्ट्रांच्या कमांडमध्ये सामील झालेले आहे। तर 2013 मध्ये इटलीची पुनर्स्थापना झाल्यानंतर UNC हा पहिला विस्तार आहे, लक्षात ठेवा। तर UNC ची स्थापना 1950 मध्ये उत्तर कोरियाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षणात मदत करण्यासाठी करण्यात आलेली होती, लक्षात ठेवा। यानंतर पुढील पॉइंट आहे आणि शेवटचा, जर्मनीच्या सहभागामुळे उत्तर कोरियाच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय पाळण ठेवणे वाढेल, जे प्रादेशिक सुरक्षेसाठी चालू असलेली जागतिक वचनबद्धता दर्शवेल, लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या लॉसने डायमंड लीग मध्ये नीरज चोप्रा यांना कोणते स्थान मिळालेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तृतीय स्थान मिळालेले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर नीरज चोप्राने त्यांच्या अंतिम थ्रो मध्ये हंगामातील सर्वोत्तम 89.49 मीटर प्रदर्शन केले आणि लॉसने डायमंड लीग मध्ये दुसरे स्थान पटकावलेले आहे, लक्षात ठेवा। तर ॲडरसन पीटर्सने 90.61 मीटर
मीटर थ्रोसह विजय मिळवला, तर ज्युलियन वेबरने 87.08 मीटरसह तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. तर आव्हानात्मक सुरुवात असूनही चोप्राचा अंतिम प्रयत्न त्यांच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षा चांगला होता आणि त्यांनी दृढता दाखवली. लक्षात ठेवा. यानंतर चौथा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोविंदराजन पद्मनाभन. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर एक प्रसिद्ध बायोकेमिस्ट आणि बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक यांना. लक्षात ठेवा. तर विज्ञान रत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना विज्ञान रत्न पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे पाचवा, जुलैमध्ये भारत कोणाला मागे सोडून रशियन तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन टी चीन या देशाला. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर जुलैमध्ये चीनला मागे टाकत भारत रशियन तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार बनलेला आहे. तर जुलैमध्ये रशियन कच्च्या तेलाच्या आयातीचे प्रतिदिन 2.07 दशलक्ष बॅरल BPD विक्रमी पातळी गाठली आहे. तर भारताच्या एकूण आयातींपैकी हे 44% होते. तर जुलैमध्ये पाईपलाईन आणि शिपमेंटद्वारे रशियाकडून आयात केलेल्या चीनच्या 1.76 दशलक्ष बॅरल तेलापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. लक्षात ठेवा. तर रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेन विरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून भारताच्या रशियाबरोबरचा व्यापार वाढलेला आहे. तर मुख्यतः तेल आणि खतांच्या आयातीचा परिणाम म्हणून गेल्या महिन्यात इराक भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार राहिलेला आहे. त्यानंतर सौदी अरेबिया आणि UAE. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न सहावा पाहून घेऊया. तर कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलपती होण्यासाठी अर्ज केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान. लक्षात ठेवा मित्रांनो. कोणत्या? पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान यांनी. लक्षात ठेवा. यानंतर सातवा प्रश्न आहे, अलीकडेच वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनल कोणी जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंकज अडवाणी यांनी. कोणी जिंकलेली आहे? ऑप्शन ए पंकज अडवाणी यांनी. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. पंकज अडवाणीने S श्रीकृष्णांचा पराभव करून मुंबईतील वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स आणि स्कूनर चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. तर हा विजय अडवाणींचा मुंबई समिटमधील सलग 6वा विजेतेपद आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे आठवा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. अलीकडेच कोणत्या भारतीय शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेंगळुरू या शहराची. कोणत्या शहराची? बेंगळुरू. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर बेंगळुरूची नुकतीच स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेली आहे. या योजनेअंतर्गत बेंगळुरूमध्ये स्मार्ट सिटी मानके लागू करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू केले जातील. यामध्ये सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारणे, वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि नागरिक सेवांचे डिजिटलायझेशन यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तर स्मार्ट सिटी योजनेचे उद्दिष्ट बेंगळुरूला एका आधुनिक, सुलभ आणि कार्यक्षम शहर बनवण्याचे आहे, जेथे नागरिक चांगल्या सुविधा आणि सेवा मिळवण्यासाठी. याशिवाय ही योजना बेंगळुरूच्या आर्थिक विकासाला आणि सामाजिक विकासाला चालना देईल. लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 9वा आणि हा प्रश्न मी रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ऐतिहासिक मोईदाम्स कोणत्या राज्यात समाविष्ट आहेत? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आसाम या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? आसाम या राज्यामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर पूर्व आसाममध्ये असलेल्या मोईदाम्सना सांस्कृतिक श्रेणीमध्ये प्रतिष्ठित 43वा युनेस्को जागतिक वारसा स्थळ टॅग प्राप्त झालेला आहे. तर त्यांच्या नामांकनानंतर एका दशकापेक्षा जास्त काळ या यादीत जोडले गेलेले आहे. तर सुमारे 700 वर्षे जुने असलेले हे मोईदाम वीट आणि दगडापासून बनलेले पोकळ तुकडे आहेत आणि त्यात राजा आणि राजघराण्यांचे अवशेष देखील आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या.
केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 17व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रायपूर येथे केलेले आहे. कोठे? रायपूर. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न पाहूयात. सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशनसह भारतात कोणते राज्य अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांना आजचा व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.